मी सकाळचे वर्तमानपत्र उघडले आणि त्याच्या पहिल्याच पानावर काळ्या चौकटीत डॉक्टर जसवंतांच्या मृत्यूची बातमी वाचली. मुंबईतील प्रसिद्ध कार्यकर्त्याचे निधन. मुंबईतील नावाजलेले सर्जन आणि सर्वश्रुत सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गुणवंतराव जसवंत यांच्या आकस्मिक निधनाची शोकदायक बातमी प्रसिद्ध करण्याचा दुःखद प्रसंग आमच्यावर आला आहे. रोडवर एका मोठ्या इमारतीचे काम चालू आहे. त्यासाठी खोदलेल्या मोठ्या खड्ड्यात काल रात्री 10च्या सुमारास डॉक्टर साहेब मृतावस्थेत सापडले. डॉक्टरांनी प्राथमिक तपासणीनंतर त्यांचा अपघाती मृत्यू झाला असावा असे मत व्यक्त केले. कोपकामाच्या चारी बाजूने पत्रा उभा केला आहे, पण कामगारांसाठी ठेवलेले लहानसे फाटक चुकून उघडे राहिले असावे व तेथेच हा धक्का देणारा अपघात घडला असावा अशी पोलिसांनी शंका व्यक्त केली आहे. वाचकांच्या ध्यानात असेलच की नुकताच डॉक्टर जसवंतांच्या 61 समारंभ फार मोठ्या थाटाने साजरा झाला होता. त्यावेळी आम्ही अशी एक ऐकीव बातमीही प्रसिद्ध केली होती की लवकरच होणाऱ्या मंत्रिमंडळांच्या अदलाबदलीत त्यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांनी आजवर केलेल्या निरपेक्ष व अनमोल समाजसेवेचे खरोखर चीज झाले आहे. काल मुंबईचे मुख्यमंत्री यांनी डॉक्टर जसवंतांना आपल्या घरी रात्रीच्या खाण्यासाठी बोलवले होते. विश्वसनीय गोटातील बातमी आहे की कालच त्यांना मंत्रिपद देण्याचा आपला निर्णय त्यांना मुख्यमंत्र्यांनी कळवला असावा. त्यांच्यासारखा गुणी व कार्यक्षम माणसाच्या कर्तृत्वाला आपले राज्य मुकावे ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे. त्याखाली दिलेल्या संपादकाच्या सूचनेप्रमाणे पान 8 वर डॉक्टर जसवंतांचे आयुष्य व त्यांच्या कार्यासंबंधी जवळजवळ 3 कॉलम मजकूर होता. डॉक्टरांच्या मोठेपणाबद्दल, लोकप्रियतेबद्दल व त्यांच्या निधनाने झालेल्या दुःखाबद्दल शंकाच नव्हती. खरोखरीच त्यांना व्यक्तिगत शत्रू नव्हताच, मोठा भाग्यवान माणूस. तर या डॉक्टरांची व माझी पहिली गाठ पडली ती एडनमध्ये. 1942 मध्ये IAMCच्या पोस्टिंगमध्ये आम्ही दोघे एकत्र आलो. दोघेही महाराष्ट्रीयन असल्यामुळे आमचा स्नेह लवकरच दृढ झाला. तसे पाहिले तर जसवंत दिसण्यात काही एकदम डोळ्यात भरण्यासारखे नव्हते. मध्यम उंची व त्याला साजेचा शरीराचा बांधा होता. वागण्यात अत्यंत टापटिपीचे होते, पण स्वभावाने अत्यंत मोकळे आणि सहसा कोणाबद्दल वाईट शब्द निघावायचा नाही. एखादा रविवार जर दोघांना एकत्र सुट्टीचा मिळाला तर आम्ही कॅम्प समोर हिंडायला वगैरे जात असू. त्यांचे सर्जरी, त्यातल्या त्यात ॲब्डॉमिनल सर्जरीच्या विषयावर असामान्य प्रभुत्व होतेच, पण तरीही इतर विषयाचा त्यांचा व्यासंग दांडगा होता आणि नवीन गोष्टीबद्दलची त्यांची उत्सुकताही काही वेळा अगदी एखाद्या लहान मुलासारखी वाटे. होय, त्यांच्यातला हा उत्सुकपणाच माझ्या लक्षात कायमचा राहिला. तुम्हाला माहीत आहे का, मला सारखे वाटे की डॉक्टरांची नजर सारखी काहीतरी शोधण्यात गुंतलेली आहे. आम्ही बाहेर फिरायला गेलो असता तर हे माझ्या ताबडतोब ध्यानात आले. एक संध्याकाळ तर माझ्या आठवणीत आत्ता सुद्धा येते. सूर्यास्ताच्या सुमारास आम्ही नेहमीच्या अरुंद रस्त्यावरून चाललो होतो. मागाहून एक जीप जोरात आली. वाट देण्यासाठी आम्ही एका लहानशा गल्लीत वळलो. जीप जाताच मी मोठ्या रस्त्याला लागलो, पण डॉक्टर मागेच थांबले होते. त्यांना कशाने उशीर होत आहे ते पाहण्यासाठी मी मागे वळून पाहिलं तर डॉक्टर एखाद्या चित्रासारखे तटस्थ उभे राहून कशाकडे तरी पाहत होते. त्यांच्या चेहऱ्यावर मला वाटते काही वेळा मनुष्य बाकीचे सारे जग विसरून पूर्णपणे एकटा होतो आणि आपल्या भावनांना वाट करून देतो. ती वेळ दुसऱ्या कोणासाठीही नसते आणि दुसऱ्या कोणी ते पाहिले तर विसरून जावे, कारण त्यावेळी माणसाने आपल्या अंतःकरणाचे अगदी आतले कप्पे उघडे केलेले असतात. मी मोठ्याने खाकरलो. जसवंत दचकून भानावर आले आणि एखादा दिवा मालवावा तसा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद मावळला आणि त्यावर दाट निराशेची, अत्यंत निराशेची छाया बसली. ते चटदिशी माझ्याबरोबर निघाले.
मी त्यांना काहीही विचारले नाही. त्यांना जर सांगण्याची आवश्यकता वाटली तर ते सांगतील, नाहीतर नाही सांगणार असा विचार केला. मात्र येताना मी काहीतरी सबब काढून त्या गल्लीत गेलो व डॉक्टर साहेब एवढे कशाकडे पाहत होते ते पाहिले. कुंपणाच्या मळकट हेजमध्ये बसवलेले ते एक साधे हिरवे फाटक होते. आपण 1000 ठिकाणी पाहतो तसले. त्यानंतर जसवंत ब्रह्मदेशला बदलून गेले व आम्ही एकमेकांना पार विसरून गेलो. आमची त्यानंतरची गाठ 6-7 महिन्यापूर्वी अचानकपणे मुंबईत एका बसमध्ये पडली. केस थोडे पांढरे होण्यापलीकडे त्यांच्यात काहीही बदल झालेला नव्हता. त्यांना पाहता क्षणीच मी त्यांना ओळखले, पण माझी ओळख पटायला मात्र त्यांना जरा वेळच लागला. मी मुंबईस काही कामाकरता आलो आहे हे कळताच त्यांनी माझे काही एक न ऐकता मला त्यांच्याबरोबर शिवाजी पार्कमधील त्यांच्या फ्लॅटवर नेले. स्वतःच्याच किल्लीने दार उघडून त्यांनी मला आत नेले. सर्वत्र त्यांची पूर्वीची टापटीप व सौंदर्याची आवड दिसून येत होती. फोनवरून त्यांनी कोपऱ्यावरच्या इराण्याला कॉफी, खाण्याचे काही पदार्थ आणि ड्रिंक्स पाठवण्यास सांगितले आणि मोठ्या व्हरांड्यात आरामखुर्चीवर आम्ही बसलो. इतक्या वर्षाच्या अंतरामुळे आमच्या मैत्रीवर थोडासा गंज चढल्यासारखा झाला होता. पण पहिल्या 5-10 मिनिटाच्या संभाषणातच आमचे वागणे पूर्ववत सुरू होऊन त्यात एक नैसर्गिकपणा आला. डॉक्टरांचे नाव या न त्या निमित्ताने वर्तमानपत्रात नेहमी येतच होते. त्यामुळे मी त्यांची चौकशी करण्याचे प्रयोजनच नव्हते, पण त्यांनी मात्र माझी अगदी आस्थेने चौकशी केली. त्यांच्याशी जरी माझी तुलना होण्यासारखी नव्हती तरी मध्ये मी गेल्या 10-12 वर्षात चांगले बस्तान बसवले होते. समाजात काहीतरी दर्जा मिळवला होता आणि शक्य तेथे गरजू लोकांनाही मदत केली होती. ते सर्व सांगताना मला थोडाफार अभिमान वाटल्याखेरीज राहिला नाही. पण अगदी शेवटी माझ्या ध्यानात आले की आपण कोणाशी बोलत आहोत. मी माझे बोलणे एकदम आखडते घेतले. त्यांनी ती गोष्ट बरोबर ओळखली. आपण जुने दोस्त आहोत. तुम्हाला माझ्याशी मोकळेपणाने बोलायला काहीच हरकत नाही. माझ्या बाहेरच्या दिमाखावर तुम्ही जाऊ नका. जरा वेळ थांबून ते म्हणाले, एक गोष्ट माझ्या ध्यानात आली. आयुष्यात काहीतरी ध्येय डोळ्यासमोर ठेवून ते तुम्ही गाठलं आहे. त्याचं समाधान तुमच्या चेहऱ्यावर आणि प्रत्येक शब्दात मला दिसतं. आणि केवळ आपली जुनी मैत्री आठवून मी आज तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जी आजवर कोणाला माहीत नाही. मी मात्र समाधानी नाही. मला या जगात काहीतरी हवं आहे आणि ते मला मिळत नाही, सापडत नाही. इतक्या वर्षापूर्वी झाडीतल्या फाटकाकडे उभे राहणारे जसवंत एकदम डोळ्यासमोर उभे राहिले. आज मी त्यांना त्याबद्दल विचारू शकत होतो. मी ही गोष्ट 20 वर्षापूर्वी तुम्हाला सांगू शकलो असतो डॉक्टर, की तुमचं मन सारखं काहीतरी शोधत आहे. त्यांच्या आश्चर्यचकित चेहऱ्याकडे पाहून मी त्यांना एडनमधील तो प्रसंग सांगितला. हो, 20 वर्ष तुम्ही स्पष्टीकरणाची वाट पाहिली. त्यावेळी तुम्ही त्याबद्दल काही बोलला नाहीत, नवल आहे. मी अगदी जवळजवळ फसलो होतो त्यावेळी. आणि तुम्ही जर काही विचारलं असतं तर सांगता येत नाही काय झालं असतं. तुमच्या या विशेष समजूतदारपणाबद्दल तरी तुम्हाला मला सारी हकीकत सांगायलाच पाहिजे. खालून आलेले खाणे वगैरे झाल्यावर कॉफी घेत असताना आम्ही सिगरेट्स पेटवल्या. बॉयने सगळ्या प्लेट्स वगैरे हलवल्यानंतर आम्ही आरामशीर व्हरांड्यात बसलो. संध्याकाळचा किंचित दमट वारा सुटला होता. समोरच्या आकाशात अनंत रंग पसरले होते. त्यामध्ये आपली नजर मिळून डॉक्टर जसवंत बोलत होते. या सर्व प्रकरणाची सुरुवात माझ्या वयाच्या 9व्या वर्षापासून झाली. तुम्हाला माहीत आहे, काही प्रसंग आपल्या मनावर जणू पोलादी लेखणीने कोरून ठेवलेले असतात. आयुष्यातले इतर काहीही विसरू, पण ते प्रसंग विसरणार नाही. आम्ही त्यावेळी नाशिकला राहत होतो. माझ्या नंतर ध्यानात आले व तुमच्याही ध्यानात येईल, या ठिकाणी स्थळाचा अगर वेळेचा काही संबंध नाही. शाळा माझ्या घरापासून अर्धा मैलावर असेल. जावयाच्या वाटा अनेक होत्या आणि जाता येताना आमची शिवाशिवी वगैरे खेळ चालू असायचे. खेळात त्यावेळी मी काही मोठा तरबेज नव्हतो, साधारण प्रतीचा होतो, पण त्याचाही या गोष्टीशी आता संबंध नाही.
त्या दिवशी असाच शाळेतून परत येत होतो आणि त्या वयाच्या चौकस दृष्टीने मी इकडे तिकडे पाहत होतो. वाटेत मला एक लहानसे फाटक दिसले. डोक्यापेक्षा थोडे उंच असेल. माझ्या सहज कुतूहल म्हणून मी त्याच्या जवळ जाऊन उभा राहिलो व आत पाहू लागलो. आत काही मुले खेळत होती. त्यापैकी एकाचे लक्ष माझ्याकडे गेले. धावत धावत तो फाटकाकडे आला व म्हणाला, ये ना, यायचं आहे का तुला खेळायला? त्याने फाटक उघडलं व मी आत गेलो. मला आता त्या मुलांचे चेहरे आठवत नाहीत. आम्ही काय खेळ खेळलो तेही आठवत नाही. माझ्या लक्षात आहे त्या बागेतले वातावरण. इतका आनंद, शांतता, मोकळेपणा माझ्या मनाला आजवर कधी लाभलेला नाही. त्या बागेत आणखी काही चमत्कारिक गोष्टी होत्या. वेगवेगळ्या रंगाचे पक्षी, नाना रंगाची हरणे, पाण्यात अनेक प्रकारचे हंस व बदके आणि सर्वांमध्ये दचकू नका, वाघ आणि सिंह फिरत होते. माझ्या बालमनाला भीतीचा स्पर्श झाला नाही. मुलांच्या बरोबर आत मोठी माणसेही होती. त्यांच्याबद्दल एकच गोष्ट मला आता आठवते. त्यांचे चित्रविचित्र व विविध प्रकारचे पोशाख. काही लोकांना पाहून तर मला माझ्या इतिहासाच्या पुस्तकातील चित्रांची आठवण झाली. त्यांच्यातील एक बाई काही वेळ आमच्या समोर होती. आमच्याबरोबर खेळली. तिच्या स्वरातील प्रेम, ममता मी कसे वर्णन करून सांगू. त्या बालवयात सुद्धा मला वाटले, घर सोडून आपल्याला कायम इथे राहायला सांगितले तर आपण आनंदाने राहू. त्यावेळी सुद्धा मला येथील वेगळेपणा व सर्वांची एकमेकांबद्दलची आपुलकी जाणवली. तेथे एक धोतर पांघरलेला माणूस आला व तिला म्हणाला, नवीन आला आहे का हा छोकरा आत्ताच? ती बाई गडबडून म्हणाली, नाही, तसं नाही. तो शाळेतून घरी चालला होता. आपल्यापैकी कोणीतरी त्याला पाहिलं आणि खेळायला बोलवलं आहे आत. आपली मान हलवून तो म्हणाला, त्याला घरी जाऊ दे, फार वेळ इथे नको. काही जणांना ते मागावून सहन होत नाही. जाऊ दे त्याला घरी. तिनेही मान हलवली त्याच्याबरोबर आणि माझ्याकडे वळून म्हणाली, घरी जायचं ना बाळ, तुला वाट पाहत असतील ना घरी तुझी? घरी त्या बागेतून बाहेर जायचे म्हणताच मला किती वाईट वाटले. डोळ्यात पाणी आणून मी म्हणालो, मी रोज येऊ का येथे खेळायला? वाटेवरच आहे माझ्या ही बाग. आपल्या सर्वांच्याच वाटेवर आहे ही बाग बाळा, ती हसून म्हणाली. पण मी येऊ का रोज? तुझे दुसरे मित्र नाहीत का? त्यांना नकोस का तू खेळायला? नको, मला इथेच आवडते. येऊ का मी रोज? तशी माझ्या केसाहून हात फिरवत ती म्हणाली, ये ना बाळ, तुला आमचे हिरवे फाटक दिसले की ये. मग मात्र वाट पाहत बसायचे नाही कुणाची. हेच तिचे वाक्य मी आज इतकी वर्ष मनाशी घोळत आहे. हिरवे फाटक दिसले की कोणाची वाट न पाहता आत जायचे. मला त्यांनी फाटकाबाहेर आणून सोडले. माझ्या बालमनाला न उलगडलेल्या कितीतरी गोष्टी त्या संध्याकाळी झाल्या. पहिले म्हणजे मी इतका वेळ आत होतो व इतका खेळलो होतो तरी मला घरी जायला अजिबात उशीर झाला नाही. कारण कोणी मला काही बोलले नाही. इतका वेळ मी तिथे खेळलो पण मला यत्किंचितही दमल्यासारखे वाटले नाही. आणि आणखी एक लहानशी गोष्ट जी मला माझी डॉक्टरीची परीक्षा पास झाल्यावर काही वर्षांनी समजली. त्या दिवसापासून आजच्या क्षणापर्यंत मी अगदी एकदाही आणि कशानेही आजारी पडलेलो नाही. त्या दिवसाचे प्रसंग मी अत्यंत बारकाईने आठवतो. तेव्हा तेथे त्या बागेत मला कोणीतरी एक लहानसे फळ, बेरी असेल एखादी, खायला दिल्याचे अंधूक आठवते. पण केवळ तेवढ्याशी माझा आरोग्याचा संबंध जोडायला माझे मन आजही जरा कचरते. मी जर या गोष्टीवर फार विचार करू लागलो तर माझे मन माझ्या आवाक्याबाहेर जाते. बाल स्वभावाप्रमाणे मी दुसऱ्या दिवशी माझ्या आदल्या दिवशीच्या पराक्रमाची जवळजवळ सगळ्यांजवळ प्रौढी मारली. साहजिकच कुणाचाही माझ्यावर विश्वास बसला नाही. माझ्या काही मित्रांनी तर मला उघड थापाड्या म्हटले. त्यांना बाग दाखवण्याची कबुली देऊन मी त्यांना त्या रस्त्याने घेऊन गेलो. पण त्या रस्त्यावर कुठेही ती बाग नव्हती आणि ते हिरवे फाटकही नव्हते. गोंधळून मी अनेक रस्त्यांनी हिंडलो पण मला ते फाटक दिसले नाही. नाईलाजाने त्याचे सर्व आरोप कबूल करून मला गप्प बसावे लागले.
पण त्यावेळी सुद्धा मला त्यांच्या चिडवण्यापेक्षा, त्या अपमानापेक्षा आता आपल्याला त्या बागेत जाता येणार नाही याचे जास्त वाईट वाटले. पण दिवस गेले आणि हळूहळू मी ते सारे विसरलो. शाळेत, कॉलेजात, नशिबाने मी अभ्यासात, खेळात सगळ्यात यशस्वी ठरलो. लोकांशी वागताना सुद्धा मला कधी अडचण पडली नाही व कोणी माझा हेवादावा केल्याचे मला आठवत नाही. बहुतेक सर्व खेळ माझ्या आवडीचेच, पण क्रिकेट त्यातल्या त्यात जास्त प्रिय. 3ऱ्या वर्षी माझी सिनियर टीमचा कॅप्टन म्हणून निवड झाली आणि मी सकाळी शील्ड मॅचसाठी चाललो होतो. ग्राउंडच्या नेहमीच्या रस्त्यावरून मी सायकलने चाललो होतो आणि माझ्या डोक्यात मॅचचे विचार होते. बॅटिंग घेतली तर काय करायचे, फिल्डिंग आली तर काय करायचे, 1 ना 1000. नेहमीच्या वळणावर मी जोराने सायकल वळवली. ब्रेक फार चांगले होते म्हणून सायकल मी थांबवू शकलो, अन्यथा रस्त्याच्या बरोबर मध्ये ते हिरवे फाटक आणि ती बाग होती. माझ्या मेंदूत एखादी तार चिडल्यासारखा झणकार झाला. ते फाटक आणि ती बाग मी विसरणे किंवा दुसऱ्या एखाद्या तशाच ठिकाणाला चुकून समजणे शक्यच नव्हते. मी एका क्षणात ओळखली ती बाग. माझ्या मनाचा गोंधळ मला अजून आठवतो. खाली पाय टेकून सायकलवर बसून मी त्या फाटकाकडे पाहत राहिलो. आज तर मॅच सोडून आत जाणे मला शक्यच नव्हते, पण मी मनाशी समाधानाने म्हटले सुद्धा, ठीक आहे, इतक्या दिवसाने का होईना पण सापडले एकदाचे. संध्याकाळी परत येताना जाऊ. आता काही आपण मागच्यासारखा रस्ता चुकणार नाही. मॅचचा माझा दिवस फार चांगला गेला. मी नसतो तर बहुतेक आमचे कॉलेज ती मॅच आणि मग शील्ड हरवून बसले असते. संध्याकाळी मित्रांबरोबर गप्पा मारीत मी त्याच रस्त्याने परत आलो, पण वाटेत ते फाटक नव्हते, बागही नव्हती. या एकंदर प्रकरणामागचा पॅटर्न अंधुकपणे त्याच वेळी माझ्या ध्यानात आला. पण ऐन तारुण्याच्या उमेदीत मला फारसे वाईट वाटले नाही. त्याची रुखरुख मात्र माझ्या मनात राहिली. मग माझी MBBSची परीक्षा झाली. सर्जरीच्या डॉक्टरेटसाठी मला फॉरेन स्कॉलरशिप मिळाली. माझे सर्व आयुष्य यशाच्या चाकोरीतून चालले होते. मी तिकडून परत आलो आणि माझी सुरूशी ओळख झाली. काही माणसांवर दैवाची इतकी खैरात असते की त्याच्या मनात येते, आपण इतके सुखी असणे योग्य आहे का? सुलूची गाठ पडली आणि माझी खात्री झाली की हीच आपली पत्नी होणार. मला फार वाईट वाटले की तुमची तिची गाठ पडली नाही. स्त्रीमध्ये कोणते गुण हवेत तुम्हाला? सौंदर्य, मनमिळाऊपणा, बुद्धिमत्ता, व्यवहारीपणा, कलाकौशल्य. सुलूच्यात काय कमी होते? माझी आई जरी अगदी जुन्या वळणाची होती तरी सुलूने पहिल्याच भेटीतच तिचे मन काबीज केले. आमच्या दोघांच्या जोडीबद्दल कोणाच्याही मनात कसली शंका राहिली नव्हती. माझी नोकरी कन्फर्म होण्याची मी वाट पाहत होतो. ज्या दिवशी माझ्या हातात कन्फर्मेशन ऑर्डर आली त्या संध्याकाळी मी तिला प्रपोज करायचे ठरवले आणि मोठ्या घाईने तिच्याकडे निघालो होतो. आमच्या भावी आयुष्याची चित्रे माझ्या मनासमोर तरळत होती. हे वाटेत नेमके नको त्यावेळी माझ्यासमोर ते हिरवे फाटक आले. मला एखादा विजेचा धक्का बसल्यासारखे झाले. आता मी कोणते पसंत करू? कारण एकदा त्या बागेत मी गेलो की माझी खात्री होती मी परत बाहेर येणार नाही. नुसत्या त्या विचारानेच माझ्या मन व्याकुळ झाले. पण सुलू? मी मोठ्या जड पावलांनी त्या फाटकावरून पुढे गेलो. तिकडे न बघता सरळ पुढे गेलो. मनाशी म्हटलो, ठीक आहे, बघू पुढे. आमचे लग्न झाले, संसार झाला. जगी सर्व सुखी हा प्रश्न मला त्यावेळी विचारला असता तर मी छातीठोकपणे मी आहे असा जबाब दिला असता. माझी प्रॅक्टिस उत्तम चालली होती. फीची किंवा चार्जेसची मी कधीही फिकर केली नाही, पण त्यात मला वाण भासली नाही. माझ्या हाताला यश इतके आहे की आजपर्यंत माझे ऑपरेशन कधीही फेल झालेले नाही. माझ्या रायव्हलर्सनी सुद्धा अगदी लास्ट स्टेजमधल्या पाठवलेल्या केसेस सुद्धा माझ्याकडून बऱ्याच झाल्या. आम्हाला 2 मुलगे आणि 1 मुलगी झाली. सर्वजण सुस्वरूप, सशक्त आणि हुशार. माझ्यावर सर्व देवांचा वरदहस्त होता जणू. मी लोकांचे जेवढे चांगले करायचा प्रयत्न केला तेवढा मला अधिकाधिक वाव मिळू लागला. या यशाला अंतच नाही. नंतर युद्ध सुरू झाले आणि केवळ ह्युमॅनिटेरियन ग्राउंडवर मी माझी सर्व्हिस व्हॉलेंटिअर केली. लोकहित एवढा प्रश्न सोडला तर मी राजकीय प्रश्नात कधी लक्ष घातले नाही. चांगल्या राजकारणात
तर मी अंतिम हेतू तोच असतो ना. माझा मार्ग फक्त वेगळा होता आणि मी तेच करत होतो. जेथे जेथे शक्य होते तेथे तेथे माझ्या ज्ञानाचा, माझ्या कौशल्याचा उपयोग मी लोकांचे प्राण वाचवण्यासाठी करत होतो, त्यांच्या वेदना कमी करण्यासाठी केला. अनेक वेळा मी अगदी मृत्यूच्या दाढेतून वाचलो. माझे कितीतरी सहकारी त्या राक्षसी यज्ञात बळी पडले, पण माझ्यावर जणू एखादे अभयदानाचे छत्रच होते. पण त्याचीही फारशी पर्वा केलेली मला कधी आठवत नाही. आपली एडनला गाठ पडली त्यावेळी माझी रजा मंजूर झाली होती आणि मी लवकरच हिंदुस्थानला येणार होतो. सुलूला व मुलांना जवळजवळ 2 वर्षात पाहिले नव्हते. त्यांच्या आठवणी दिवसेंदिवस जास्त येऊ लागल्या. केवळ पत्रांवर मनाचे आता समाधान होत नव्हते. त्यांना केव्हा भेटेन असे मला झाले होते. आपण त्या संध्याकाळी फिरायला चाललो होतो. त्या संध्याकाळी मला 3ऱ्या खेपेस ते हिरवे फाटक दिसले. मला माहीत होते तुमच्या मनात काय विचार चालला आहे, पण ज्याने त्या बागेत प्रवेश केलेला नाही त्याला मी कसे काय समजावून सांगू. तुम्हाला ते एक साधे बंगल्याचे आवार व त्यात ते फाटक दिसले असेल, पण मला ते दिसताच मी ती जुनी बाग ओळखली. त्याच क्षणी जर माझ्याबरोबर सुलू असती तर तिच्याबरोबर मी खास आत गेलो असतो, पण तिला एकटेला इकडे सोडून कसं जाऊ. माझ्या डोळ्यासमोर मला ती जागा दिसत होती जिच्यासाठी मी व्याकुळ झालो होतो, पण मी आज तरी तिकडे जाऊ शकत नव्हतो. या भवपाशांनी बांधलेला माझा जीव केवळ एखाद्या पिंजऱ्यातील पक्ष्यासारखा फडफडत होता, पण नाईलाज होता. कठोर मनाने मी त्या बोलावणाऱ्या फाटकाकडे दुर्लक्ष केले व तुमच्याबरोबर पुढे आलो. इकडे आलो आणि रुटीनमध्ये अडकलो. मुले मोठी झाली, आयुष्यात यशस्वी झाली, चांगली आहेत, त्यांना मुलेबाळे आहेत, मुलीचे लग्न झाले, ती तिच्या घरी सुखी आहे. 4 वर्षापूर्वी सुलू मला घोडून गेली. माझी सर्व बुद्धिमत्ताही तिच्या कॅन्सर पुढे कमी पडली, पण ती समाधानाने गेली. तिच्यापासून सर्व आयुष्यात कोणालाही क्षणाभराचा क्लेश झाला नाही या खात्रीने गेली. आपले आयुष्य पूर्णपणे जगून गेली. जगाला जे काय देता येण्यासारखे आहे ते देऊन गेली. अगदी शांततेत गेली. साऱ्या आठवणींचा बोजा डोक्यावर घेऊन मी मागे एकटाच राहिलो. माझी प्रकृती पूर्वी इतकीच अगदी निकोप आहे. माझा उत्साह पूर्वी इतकाच कायम आहे. माझ्या हातात अजून पूर्वी इतकेच कौशल्य आहे. माझा मेंदू पूर्वी इतकाच तरतरीत आहे. त्या बाबतीत मला काहीही म्हणा यत्किंचितही काळजी वाटत नाही. माझे सर्व आयुष्य असेच बिनत्रासाचे जाणार आहे, यशस्वी होणार आहे, यात मला शंका नाही. पण आता मला कोणत्याही क्षणी ते हिरवे फाटक दिसले तर क्षणाचाही विचार न करता मी बागेत जाईन. गेल्या काही वर्षात मी फार वेळा त्या बागेसंबंधी विचार केला. पहिल्या खेपेपासून त्या बागेसंबंधी काही चमत्कारिक गोष्टी माझ्या ध्यानात आल्या आहेत. पहिली म्हणजे स्थळ. मला प्रथम ती बाग नाशिकला दिसली, त्यानंतर मुंबईला, शेवटी एडनला दिसली. मी प्रथम प्रवेश केला तीच ती बाग. यात मात्र काडी इतकाही संशय नाही. त्यात माझी चूक होणे कालत्रयही शक्य नाही. दुसरी गोष्ट कालासंबंधी. खरं म्हणजे या दोन्ही गोष्टी आहेत. मी लहान असताना त्या बागेत कितीतरी वेळ होतो, पण मी घरी आलो तेव्हा मला उशीर झालेला नव्हता. बाहेरच्या जगापुरते बोलायचे तर मी आतमध्ये सेकंदभर असेल किंवा नसेल. तुम्ही बागेत पाऊल टाकलं की तुमच्यापुरता काल स्तब्ध उभा राहतो. आतमध्ये भूतकाळ नाही आणि भविष्यकाळ नाही, सर्व वर्तमान काळ आहे. एवढे मी मनाशी ठरवले. तिसरी गोष्ट आतील माणसांची. त्यावेळी मला त्यांचे वेश चमत्कारिक वाटले, पण जरा विचार केल्यावर माझ्या ध्यानात एक गोष्ट आली जी यापूर्वीच यायला पाहिजे होती. बागेमध्ये सर्व कालाचे लोक आहेत. तिला इतिहासाची आणि भूगोलाची बंधनं नाहीत. आज सर्व थोर माणसे आहेत. ज्या दिवशी मी हे कोडे उलगडले त्या दिवशी मला इतका आनंद झाला. आता जर मी बागेत गेलो तर मला तेथे सुलू भेटेल, ती खात्रीने आत असणार. मी नंतर विचार केला की मला ते फाटक केव्हा दिसले. लहानपणीची गोष्ट वेगळी होती. त्यावेळी आपण देवाच्या फार जवळ असतो. पण पुढे मला दिसले की या 3 वेळा अशा होत्या की एक तर आयुष्यातली फार मोठी संधी सोडून मला जावे लागले असते किंवा माझ्या मागची फार मोठी जबाबदारी झुटकारून मला जावे लागले असते. दोन्ही प्रकारच्या परीक्षात वाटल्या त्या मला.
समोर दिसणारा मोठेपणा, सुख सोडण्याची तुझी तयारी आहे का? तुझ्या मागच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी किती स्वार्थ त्याग करशील? दोन्ही तिन्ही वेळा हे विरुद्ध प्रश्न माझ्या पुढे आले. माझ्या कुवतीप्रमाणे मी ते सोडवले, पण एडनमध्ये असताना मी त्या बागेत गेलो नाही याचे मला फार बरे वाटते. तर मग हे असे नंदनवन आपल्या शेजारीच कुठेतरी आहे. कोट्यावधी लोकातला मी एक भाग्यवान माणूस की मला त्याचे अस्तित्व तरी समजले. एवढेच नाही तर आत एक वार प्रवेशाची संधीही मिळाली. एक वार नाही, त्रिवार. ते हिरवे फाटक कसे, केव्हा व कोठे दिसेल मी काय सांगू. मला हिरवे फाटक दिसते म्हणून सर्वांनाच ते त्या स्वरूपात दिसत असेल असे तरी कशावरून? आपल्या नेहमीच्या स्थल कालरूपाच्या मर्यादाच त्याला लागू नाहीत. पण मी मात्र आत प्रवेश करण्यास क्षणमात्र संकोच करणार नाही. खरं म्हणजे गेली 4 वर्षे मी त्या फाटकाच्या शोधात आहे. एक गोष्ट मात्र मी ओळखली आहे, तुम्ही शोधायला गेलात तर सर्व जगाच्या पाठीवर ते तुम्हाला सापडणार नाही. मात्र तुम्ही तुमचे रोजचे कर्तव्य करतच राहिलात तर ते तुमच्या नकळत एक दिवशी तुमच्यासमोर औचितपणे उभे राहील. तुम्ही फक्त ते उघडायचे आणि आत पाय टाकायचा. पृथ्वीवरच्या नंदनवनात जेथे कशाची काळजी नाही, जेथे मनावर ताण नाही, जेथे पृथ्वीवरचे आजवरचे सारे महान पुरुष एकत्र आले आहेत, जेथे कदाचित निर्माताही असेल, अशा नंदनवनात पाय टाकायचा. डॉक्टर जसवंतांचा आवाज थांबला आणि संध्याकाळची शांतता आमच्या भोवती जमा झाली. सूर्यास्त होऊन अंधार पडला होता. आज बहुतेक चांदण्याची रात्र नव्हती, कारण लांबवरच्या निळ्या काळ्या आकाशात तारे हिऱ्यासारखे चमकत होते. गार वारा आमच्या भोवती पिंगा घालत होता. आमच्या दोघांच्या हातातल्या सिगरेट्स तशाच विझून गेल्या होत्या. बराच वेळ आम्ही बसलो आणि मग एक मोठा निश्वास टाकून डॉक्टर म्हणाले, मी आजवर कोणाजवळही इव्हन सुलूजवळही या प्रकाराबद्दल एक चकार शब्द काढलेला नाही. एखाद्या अमोल ठेवाप्रमाणे मी माझे गुपित माझ्याजवळ राखून होतो, पण आताशी मला परत ती बाग सापडण्याची जरा निराशा वाटू लागली. जरा वेळाने थांबून ते पुढे म्हणाले, मला बरोबर कल्पना आहे तुमच्या मनात काय विचार येत आहेत याची. डिल्युजन्स, हो ना? माझ्या शांत राहण्यावरून त्यांनी काढायचा तो अर्थ काढला. त्यांचा आवाज एकदम गंभीर झाला. आपले डॉक्टरी ज्ञान आपण जरा बाजूला ठेवू. तुम्ही माणसाच्या मनाविषयी जरा विचार करा. त्या मनाचा बाहेरच्या जगावर केवढा विश्वास आहे. जोवर हा विश्वास आहे तोवरच त्याला या जगात जगणं शक्य आहे. त्याला बाहेर जे दिसतं त्यावर तो विश्वास ठेवतो. ते प्रत्यक्षात काही का असेना, हो की नाही? जेव्हा मला ही बाग वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या ठिकाणी दिसली त्यावेळीच माझ्या मनाची खात्री झाली की ही बाग आपल्या नेहमीच्या व्यवहारातली नाही. आपल्या जगाबाहेरचं काहीतरी या ठिकाणी व यावेळी आपल्या जगाला स्पर्श करते. मला त्यामध्ये जायची संधी मिळाली. त्यावेळी मिळाली. स्वतःचे खांदे हलके चोडून शेवटी डॉक्टर म्हणाले, ओह जाऊ द्या. माझी खात्री आहे की मी तुम्हाला या गोष्टी पटवून देऊ शकणार नाही, कारण या केवळ शाब्दिक करामतीने पटवून देणाऱ्या गोष्टी नाहीतच. मी हळूच त्यांना म्हणालो, हे पहा डॉक्टर, समजा उद्या तुम्हाला ते हिरवं फाटक दिसलं आणि त्यातून तुम्ही बागेत प्रवेश केलात. मागे काय होईल अशी तुमची कल्पना आहे? तुम्ही या शरीरासह तेथून नाहीसे व्हाल? डॉक्टर हसत हसत म्हणाले, मला काय फिकर त्याची. यावेळी मी परत येणार नाही एवढं मात्र खास. यावर काही जास्त न बोलता आम्ही एकमेकांना निरोप घेतला. रात्रीच्या शांत वेळी मी त्यांची हकीकत मनात घोळवत घरी आलो. हा असा प्रश्न होता की त्याला प्रत्येकाने आपले उत्तर आपणच द्यायचे होते. डॉक्टरांच्या बाबतीत मी काय सांगू शकणार. ती माझी व डॉक्टर जसवंतांची शेवटचीच भेट ठरली. वर्तमानपत्रातली बातमी वाचतात मला ही सारी हकीकत आठवली. त्यांच्या अंत्ययात्रेस इतर हजारो लोकांबरोबर मीही गेलो होतो. त्यांचे शेवटचे दर्शन घेण्यास मी जेव्हा त्यांच्यासमोर उभा राहिलो तेव्हा त्यांच्या चेहऱ्याकडे माझे लक्ष गेले. माझ्या पुढचं विचाराल ते एखाद्या अपघातात सापडल्या माणसासारखा तो चेहरा नव्हता. ज्या माणसाने वर्षानुवर्ष एखाद्या गोष्टीसाठी प्राणांतिक धडपड केली आहे ती वस्तू त्यांच्या हातात आली की त्याचा चेहरा जसा होईल तसा तो होता. त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे समाधान झळकत होते. पूर्ण शांती होती. काहीही झाले असले तरी डॉक्टरांना शेवटी जाताना खेद झालेला नव्हता. अंत्ययात्रा संपवून परत येताना मी मुद्दाम त्यांना ज्या जागी अपघात झाला त्या जागेवरून आलो.
बांधकाम चाललेल्या जागेला सुमारे 300-350 फुटाचे पत्राचे कंपाऊंड घातले होते. लॉऱ्या व इतर अवजारे जाण्यासाठी मोठी मोठी दारे होती आणि जेथे डॉक्टरांना अपघात झाला तेथे कामगारांसाठी एक लहानसे फाटक होते. आपण हजारो ठिकाणी पाहतो तसले लाकडी पट्ट्यांचे हिरवा रंग दिलेले साधे फाटक होते ते. मित्रांनो, एक छोटीशी विनंती. माझ्या कथा तुम्ही मनापासून ऐकता, त्यावर भरभरून प्रेम करता, यासाठी मी तुमचा मनपूर्वक ऋणी आहे. पण अजूनही अनेक मित्र कथा नियमित ऐकतात, मात्र चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत. तुमच्यासाठी तो फक्त एका क्षणाचा क्लिक आहे, पण माझ्यासाठी तो नवीन ऊर्जा, नवे प्रयोग आणि अशाच दर्जेदार कथा तुमच्यापर्यंत आणण्याची प्रेरणा आहे. म्हणून जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही दाबा. तुमच्या प्रत्येक सबस्क्राईबमध्ये माझ्यासाठी एक नवी कथा दडलेली आहे. मनापासून धन्यवाद. लक्षात ठेवा, तुमच्या एका सबस्क्राईबमुळे जंगल लोरच्या प्रवासात एका नव्या कथेचा जन्म होतो.